नमस्कार खिल्लार पालकांनो व शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की खिल्लार बैलाची नक्की कशी करायची आणि त्याची पत्री व नाल ही कशी मारायची ही माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। ही माहिती तुमच्या बैलाच्या चांगल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे। जर तुम्ही बैलगाडी शर्यतीत सहभागी होता किंवा तुमच्या बैलाची काळजी घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी माहितीपूर्ण ठरेल। व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करणं विसरू नका। स्टेप पहिली, बैलाला व्यवस्थित झोपवण्याची प्रक्रिया। सर्वप्रथम बैलाच्या डोक्याला आणि शिंगापाशी दोरी बांधावी आणि तीच दोरी त्याच्या नाकात घालावी, अगदी मुहूर्की घालतात तशीच। त्याच दोरीला वळसा देऊन छातीला आणि पोटाच्या मागे घट्ट बांधून घ्यावी। तसेच बैलाच्या डोक्याच्या बाजूने एक जण घट्ट पकडून उभा राहावा। नंतर बैलाला हळूहळू पाठीमागच्या बाजूने धक्का दिल्यास तो पाठीमागच्या बाजूने मांडीवर बसतो। याच्यामधील स्टेप दुसरे मित्रांनो, नवख्या बैलांसाठी विशेष काळजी कोणती घ्यावी? नवीन खोंड किंवा बैल ज्यांना नक्की करणे आणि पत्री मारण्याची सवय नसते त्यांना विशेषतः काळजीने हाताळलं पाहिजेत। याच्यामध्ये अशा बैलांना पाठीमागच्या उजव्या पायात दोरी घालून त्यांचा पाय हलका खेचावा लागतो। त्यानंतर एक जण बैलांवर नियंत्रण ठेवेल आणि दुसऱ्याने त्याला व्यवस्थित सांभाळावे, म्हणजे तो जोरात पडणार नाही आणि त्याला दुखापत होणार नाही। योग्य प्रकारे बैलाला झोपवल्यास त्याला कोणताही त्रास होत नाही। बैल स्थिर ठेवणे आणि सुरक्षितता। बैल स्थिर कसा ठेवावा आणि त्याची सुरक्षितता कशी घ्यावी हे तिसऱ्या स्टेपमध्ये सांगितलं आहे। बैल व्यवस्थित झोपल्यानंतर त्याचे डोके एका बाजूने वळवून ठेवावे। हे का करावे? कारण जर बैल बसलेला असेल आणि त्याचे डोके सरळ असेल तर तो सहज उभा राहतो, पण जर त्याचे डोके एका बाजूला वळवले तर तो उठू शकत नाही आणि नक्की करायची प्रक्रिया सहज होते। बैलाचे चारही पाय दोरीने तिडा टाकून घट्ट बांधून घ्यावेत। तसेच लहान गाडा वापरून बैलाचे पाय वर उचलावेत, ज्यामुळे नक्की करणे सोपे होते। या पुढची स्टेप आहे मित्रांनो, नक्की करण्याची प्रक्रिया। बैलाच्या पायाखाली गाडा ठेवून नक्की करणाऱ्या वस्तूने किंवा कटरने वाढलेल्या नखाच्या टोका आणि बाजूंना कट करून घ्याव्यात। नवीन बैलांची नखे जास्त कट करू नयेत, कारण नवीन बैलांची नखे जर जास्त कट केली आणि त्यावर पत्री मारली तर पत्रीचे खिळे हे खोलवर रक्तप्रवाहात घुसण्याची शक्यता असते। त्यामुळे वाढलेली नखे फक्त काढून त्याला योग्य आकारात घासून घ्यावीत। स्टेप पाचवी मित्रांनो, पत्री नाल बसवण्याची प्रक्रिया। बैलांच्या नखाचे माप घेऊन त्या मापानुसार पत्री तयार करावी। पत्रीला बैलाच्या नखाच्या आकारानुसार वाकवावे, जेणेकरून ती बैलांच्या नखांवर घट्ट बसेल। पत्री पडू नये म्हणून ती तिरक्या कोनात मजबूत खिळ्यांनी ठोकावी। हे खिळे निर्जंतुक असावेत, जेणेकरून कोणतेही संक्रमण होणार नाही। सर्व खिळे घट्ट ठोकल्यानंतर कटरच्या साहाय्याने खिळांचे टोक थोडेसे ठेवून उरलेली टोकं कट करावीत। नंतर खिळ्यांच्या बाजू बैलाच्या मागच्या पायाच्या बाजूने हातोडीने ठोकून वाकवावी, त्यामुळे पत्री नाल पडणार नाही। स्टेप 6 मित्रांनो, शेवटचा टच आणि बैलाला आरामदायक वातावरण तयार करणे। सर्व नखांना नाल मारून झाल्यानंतर त्या ठिकाणी थोडे तेल टाकावे, यामुळे त्या जागेची कडकपणाची भावना कमी होईल आणि बैलाला त्रास होणार नाही। तसेच बैलांच्या नखांना नव्या नालाची सवय लवकर लागेल। तेल टाकल्यानंतर गाडा बाजूला करून बैलाला बांधलेली दोरी सोडावी, यामुळे बैल स्वाभाविकपणे स्वतःच उठेल। बैल उठल्यानंतर त्याची दोरी काढून त्याला घट्ट रस्त्यावर 2 मिनिटे फिरवावे। हे का करावे? यामुळे बैलाला त्याच्या नव्या नखांची सवय लवकर लागते। कुठेही चूक झाली आहे की नाही ते लगेच कळते। एवढंच मित्रांनो, बैल म्हणजे आपल्या कष्टाचं फळ, आपल्या मेहनतीचं चीज। योग्य नक्की आणि पत्री केली तर बैल जास्त वेगाने धावू शकतो, मजबूत राहतो आणि कोणत्याही स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करू शकतो। तसेच शेतात व रस्त्यावरही त्याला कोणत्याच प्रकारची इजा होत नाही। ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना व खिल्लार पालकांना जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या महाराष्ट्राचं खिल्लार सोनं या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा अनुभव असतील तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा। एवढंच मित्रांनो, धन्यवाद।